हरिओम. प्रवचन क्रमांक 7. संपूर्ण भावार्थ दीपिका. प्रास्ताविक. आपण मागील विषय प्रवेश या 6 प्रवचनांमधून माऊलींनी केलेले आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचे स्तवन विषय प्रवेश याचे निरूपण पाहिले. आता माऊली भावार्थ दीपिका सांगायला सुरुवात करत आहेत. परंतु त्याआधी मी भावार्थ दीपिकेचे थोडे प्रास्ताविक करत आहे. भावार्थ दीपिका म्हणजे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम योगेश्वर भगवंत श्रीकृष्ण यांनी महाभारत युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाला युद्ध प्रवृत्त करण्यासाठी केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता हे सर्वांना विदित आहे. भगवद्गीता ही त्या काळाला प्रसंगाला अनुसरून सांगितले जाणे अगदी स्वाभाविक आहे. भगवद्गीता इसवी पूर्व सुमारे 5,500 वर्षांपूर्वी सांगितली गेली. काळ सतत प्रवाहित होत असल्यामुळे तो झपाट्याने बदलत असतो. यामुळे काळानुरूप नैसर्गिक वातावरण, जगण्याची जीवनशैली, त्याला अनुरूप अशा गरजा, त्यासाठी योग्य अशी वस्तुजगताची निर्मिती, त्यासाठी आवश्यक असे ज्ञान विज्ञान व्यक्त होण्याची काये वाचे मने शैली, याला अनुसरून जीवभाव असा सर्वच बाबतीत अनेकानेक हर प्रकारे बदल होत जातो. यामुळे भगवद्गीतेसारखा वैश्विक मोलाचा उपदेश जरी सैद्धांतिकदृष्ट्या बदलला नाही तरी तो दृष्टांताच्या, भाषेच्या, आकलनशक्तीच्या, स्वभावाच्या इत्यादी दृष्टीने नव्या स्वरूपात सांगावा लागतो. यासाठी श्रीकृष्णाने माऊली ज्ञानेश्वरांच्या रूपाने येथे अवतार धारण करून भावार्थ दीपिका सांगितली. परंतु अवघ्या 750 वर्षात काळ इतक्या तीव्र गतीने बदलला की आज भावार्थ दीपिका नव्या स्वरूपात सांगणे अपरिहार्य झाले. त्या काळी नित्याच्या बोलीभाषेत असलेली भावार्थ दीपिकेची भाषा आज प्राच्य झाली आणि समजायला अवघड वाटू लागली. यामुळे भावार्थ दीपिकेवर आज हजारो प्रवचने, व्याख्याने आयोजित केली जात आहेत. तसेच पुस्तके छापली जात आहेत. परंतु लोकसंख्येचा विचार करता असे प्रभुकार्य करणाऱ्यांची, यात स्वारस्य घेणाऱ्यांची अंतिमतः मुक्त होण्याची संख्या अगदी किंचित मात्र क्षुल्लक आहे. परंतु तुलना करता आध्यात्मिक अज्ञान असलेले आणि त्यामुळे अमुक्त राहणारे त्या मानाने भरपूर आहेत. आज संपूर्ण भारतात जगामधील अनेक देशांमधून भगवद्गीता, भावार्थ दीपिका यांचे भाषांतर प्रसिद्ध झाले आहे. परदेशी लोक त्यांचा अभ्यास करत आहेत आणि दुर्दैवाने अध्यात्माची जननी असलेल्या भारतामध्ये दिव्याखाली अंधार असे म्हणायची वेळ आली आहे. माझ्या 77 वर्षे या वयाचा विचार करता 9,000 ओव्यांचा भार पेलणे मला शक्य होईल असे वाटत नाही. परंतु काही ओव्यांचा आणि काही अध्यायांचा अपवाद करून मी ओवीनुसार सविस्तर निरूपण आणि अध्यायांचा शेवटी विषयानुसार त्याचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न करणार आहे. असे करताना आध्यात्मिक तत्त्वज्ञानाला प्राधान्य देऊन त्याप्रमाणे ओव्यांची निवड करणार आहे. मी येथे भगवद्गीतेचे निरूपण करत नसून ज्ञानेश्वर माऊलींच्या भावार्थ दीपिकेचे निरूपण करत आहे. येथे भगवद्गीतेच्या श्लोकांचा उल्लेख फक्त संदर्भ म्हणून घेतलेला आहे. संक्षिप्त भावार्थ दीपिकेवर आणि भगवद्गीतेवर माझी प्रवचने यूट्यूबवर उपलब्ध आहेत. योगेश्वर श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या अद्भुत कृपाविष्ट मार्गदर्शनाने भावार्थ दीपिकेचा प्रामुख्याने 2 दृष्टिकोनांमधून विचार मी आपल्यापुढे मांडणार आहे. 1. भावार्थ दीपिकेची मध्यवर्ती कल्पना
तमसो मा ज्योतिर्गमय ही आहे. भावार्थ दीपिका आपल्याला अज्ञानामधून ज्ञानाकडे, अंधारामधून उजेडाकडे, नकारात्मकतेमधून सकारात्मकतेकडे, आळसामधून कार्यप्रवृत्तीकडे, भौतिकामधून अध्यात्माकडे, सुषुप्तीमधून जागृतीकडे मार्गस्थ करते. भावार्थ दीपिकेची हीच मध्यवर्ती शिकवण लक्षात घेऊन येथे निरूपण करायचा प्रयत्न करणार आहे. 2. वनस्पतींचा, पशूंचा मृत्यू होत नाही. ते स्वाभाविकच नकळत नैसर्गिक, योगिक, आध्यात्मिक आचरण करतात. यायोगे ते एका जीवदशेमधून देहत्याग करून पुढील जीवदशेमध्ये देह बदल करून प्रवेश करतात. अशा प्रकारे औषात्म्याची 84 लक्ष जीवांची फेरी पूर्ण होते आणि तो औषात्मा देह बदल करून मुक्ती प्राप्त करून देण्यासाठी सुयोग्य अशा मानवी देही प्रवेश करतो. याच तत्वानुसार खरे पाहता मानवाचाही मृत्यू होत नाही. त्याला आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचे ज्ञान ग्रहण करण्यासाठी तितकीच कुशाग्र बुद्धी प्रदान केलेली असते. मानवाला यायोगे आत्मतत्व उमजते. तो अध्यात्माने स्वस्वरूप प्राप्त करतो आणि आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमामध्ये विलीन होतो. मानवाला देह त्याग करून नवीन देह धारण करण्याचे कारणच नाही. त्याला आत्मज्ञानाने स्वस्वरूप प्राप्त होते. त्याला त्या महादिव्य परमप्रकाशाची आत्मानुभूती प्राप्त होते आणि तत्क्षणी तो आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमामध्ये विलीन होतो. असे नैसर्गिकपणे घडत होते. त्याला सत्ययुग असे म्हणतात. परंतु पुढे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या न्यायाने तीच कुशाग्र बुद्धी मानवाच्या मुक्तीमध्ये अडथळा ठरली. त्याला भौतिक वस्तुजगताचे आवश्यकतेपेक्षा अतिज्ञान झाल्यामुळे त्याने बुद्धीचा दुरुपयोग करून नित्य नवीन शोध लावून त्या वस्तुजगताच्या देहजीवित राहण्याच्या उपयोगापलीकडे अवास्तव, मौज, मजा, चंगळ, छानछोकी यासाठी त्यांचा दुरुपयोग करणे सुरू केले. आणि आता आज हे इतके हाताबाहेर गेले आहे की भौतिक वस्तुजगत हे आमच्या अमर्याद उपभोगांसाठीच देवाने आम्हाला दिले आहे. त्यासाठीच आम्हाला मनुष्यतर प्राण्यांपेक्षा अनन्यसाधारण बुद्धिमत्ता दिली आहे असाच मानवाचा गैरसमज झाला आहे. तो मुक्त होणे विसरला आहे. मानवाने त्याच्या या कुशाग्र अनन्यसाधारण बुद्धीचा दुरुपयोग करून वनस्पतीसृष्टी, प्राणीसृष्टी यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या 2 प्रकारच्या सृष्टी नष्ट होत आहेत. याचप्रमाणे तो आपापसात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी युद्ध छेडतो. यामुळे संपूर्ण जगाचे पर्यावरण लयाला गेले आहे. काही काळाने त्याला जगायला शुद्ध हवा मिळेन अशी होणार आहे. या सर्व अनावश्यक गोष्टींसाठी तो जास्तीत जास्त संपत्ती स्वतःकडे बाळगतो. मी बातमी वाचली की भारतात 1,60,000 कोटी संपत्ती म्हणजे नेमके किती ते तो योगेश्वरच जाणे. भारतातील फक्त 300 कुटुंबियांकडे आहे. मग बाकी जनतेने काय जगायचेच नाही का? भावार्थ दीपिकेचा हा दुसरा दृष्टिकोन आहे. भावार्थ दीपिका पदोपदी हर प्रकारे हे ठसवायचा प्रयत्न करते की मानवाने भौतिकाचा जीव जगवण्यापुरताच मर्यादित उपयोग करायचा आहे. म्हणजे जगामधील सर्व संपत्ती जगामधील सर्वांना उपलब्ध होऊन आवश्यक पुरेल इतपत अन्न, वस्त्र, निवारा सर्वांना मिळू शकेल. प्रामुख्याने त्याने आत्मसन्मुख राहून प्रतिक्षणे मुक्तीकडे झेपावायचे आहे. यासाठी मानवाची आवश्यकता याची व्याख्या करून द्यायची वेळ आली आहे. अशा प्रकारे या 2 दृष्टिकोनांमधून भावार्थ दीपिकेचे निरूपण करण्याचा मी अल्पशक्ती स्वल्पमते प्रयत्न करणार आहे. यासाठी योगेश्वर श्रीकृष्णाची कृपा
पदोपदी व्हावी. ज्ञानेश्वर माऊलींनी आशीर्वादपूर्वक मार्गदर्शन सातत्याने करावे अशी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. शेवटी महत्त्वाचे म्हणजे आपल्या सर्वांचे सहकार्य यासाठी मिळेल याची खात्री व्यक्त करतो. मागील 6 प्रवचनांमध्ये 84 ओव्यांचे निरूपण केले आहे. आता येथून पुढे 85व्या ओळीपासून निरूपण पाहायचे. ही सर्व 6 प्रवचने क्रमांकानुसार संपूर्ण भावार्थ दीपिका या शीर्षकाने यूट्यूबवर उपलब्ध आहेत. हरिओम.